सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतवर्षाचे आरोग्य विभागाचे आयुष मंत्री आदरणीय श्रीपाद नाईकजी साहेब, दिंडोरी मतदारसंघाचे खासदार आदरणीय चव्हाण साहेब, नाशिकच्या आमदार सीमाताई, आदरणीय सलीम मामा, खास अकोल्याहून आलेले आमचे इस्ताक अहमद साहेब तथा त्यांच्याबरोबर असलेले अलीमभाई, सर्व मान्यवर, उपस्थित असणारे सर्व शेतकरी बंधू, सेवेकरी परिवार, अर्जावून उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि या उपक्रमावर प्रेम करणारे, सहकार्य करणारे सर्व नागरिक, माता आणि भगिनी, गेले काही तासांपासून आपण या ठिकाणी बसलेला आहात। आजपासून 6 दिवस कृषी महोत्सव, कृषी प्रदर्शन आणि कृषी अंतर्गत संशोधनावर केलेल्या सर्व बाबी आपणासमोर मांडण्याला एक आपण संधी दिली आहे। देशभरात अनेक प्रतिकूल अनुभव, परिस्थिती निसर्ग घडवत असतो आणि त्या निसर्गावर मात करावी आणि त्या मात केल्यानं बळीराजाचं, कामकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, मानवजातीचं भलं व्हावं असा मनाशी उद्देश तथा ध्येय बाळगून या कार्यानं गेल्या 50-60 वर्षात अध्यात्माबरोबर तमाम मानवजातीचं एक सेवा करण्याचं ग्राम अभियान, पूजनीय महात्मा गांधी, पूजनीय सर्व संत मालिका, या देशातील सर्वच या क्षेत्राशी प्रेम करणारे, सहकार्य करणारे जे काही चांगल्या विचाराची माणसं आहेत, त्यांचे विचार पुढे एकत्र आणून या ग्राम अभियानातून निसर्गावर कशी मात करता येईल याचं सातत्य आणि संशोधनातून गेली अनेक दशकं, अनेक वर्ष आपण सर्वजण यात सहभागी झालेले आहेत। त्यात असंख्य शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याला निसर्गानंच खरं तर संधी दिली आहे। गेल्या 12 सालपासून देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस हुलकावण्यात येत होता। अजूनही 2022 पर्यंत तो अशाच हुलकावण्यात येईल असं अनेक महर्षींनी, ज्योतिषांनी अंदाज भाकीत केलेली आहेत। कदाचित ती खरी असती, परंतु त्यावर मात करण्याला आपण एक दिशादर्शक उपाययोजना जर केली तर मागील वर्षीचं फलित आपणाला त्याची अनुभूती आलेली आहे। म्हणून देशात चांगला पाऊस पडावा, शेती चांगली पिकावी, मानवजातीचं सर्वार्थानं कल्याण व्हावं, म्हणून पूर्वाश्रमी या शेती विभागाचे सर्व उपास्य दैवत गौतम ऋषी, लाखो वर्षापूर्वी गौतम ऋषींनी या परिसरात, अर्थात हा परिसर त्यांचाच आहे, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नाशिक भूमी आहे। गंगामाईच्या अनुभूतीनं, प्रवाहानं ती जीवनवाहिनी नाशिककरांना मिळालेली आहे आणि खात्रीनं या भूमीमध्ये जी संशोधनं होतात ती जगापर्यंत पोचतात असा गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे। म्हणून या पुण्यभूमीतून देशभरासाठी, जगासाठी काही करता यावं म्हणून आज आपल्यामध्ये इस्रायल, जर्मनी आणि प्रगत देशाचे काही शास्त्रज्ञ, काही शेतकरी
भाषेची प्रतिकूलता असेल, परंतु आपल्या बॉडी लँग्वेजवरून किंवा अलीकडे आता आधुनिक उपकरणाद्वारे त्यांना समजेल किंवा त्यांना भावेल अशा काही उपकरणांचा समावेश असल्या कारणानं ते आपल्याला जोडू पाहताय किंवा आपण त्यांना जोडू पाहतो। या सर्व तंत्रज्ञानाचा शेतीसाठी चांगला उपयोग करता यावा म्हणून बियाण्याची काळजी कशी घ्यावी, जमिनीची प्रत आहे, जमिनीचं माती परीक्षण आहे, ते कसं सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं। तर आता 4वी ते 12वी पर्यंत भारत सरकार तथा महाराष्ट्र सरकार यांनी जर कृषीवर शिक्षणाशी संबंधित मार्गदर्शन झालं पाठ्यपुस्तकातून, तर शेतीबद्दल जी मधल्या काळात जी अनास्था निर्माण झालेली आहे किंवा शेतीकडे आपली शेतकऱ्यांची मुलं थोडंसं दुर्लक्ष करतायत। भारतवर्षात आपण बघा आजही साठी उलटलेले आजही आमचे शेतकरी शेतात धाम गाड्यात, पुढील पिढी 12वी झालेली पिढी त्यांच्या काही थोडी अनास्था आहे, त्यांना वाटतं कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे, कुठेतरी आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे, बिना कष्टानं पुढे जाता आलं पाहिजे, असे जे विचारसरणी त्यांच्यापर्यंत पोहोचली ते दूर करण्याचं काम आपल्या या कृषी तंत्रातून करते। आणि उद्या शेतकरी कुटुंबातील मुलांना नोकरी करायची वेळ येऊ नये, स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून या कार्यात सुमारे 55 उद्योग शेतीशी निगडीत तथा शेतीशी संबंधित याची उभारणी, याची जर अंमलबजावणी या कृषी तंत्रातून झाली तथा कृषी मेळाव्यातून झाली किंवा या प्रदर्शनातून झाली किंवा उत्सवातून झाली, तर असंख्य शेतकरी त्याचा लाभ घेतील आणि असंख्य शेतकऱ्याच्या पुढील पिढ्यांना आज जे संकटांना सामोरं जावं लागतंय, 30-40 तुकडे आणि पूर्वी नंतर नंबर आले, ठीक आहे, आता पोट हिशा आहे, जमिनीचे सारखे पुढे पुढे होत आहेत आणि भक्त कुटुंब पद्धतीनं कमी शेती ही कुटुंबाला न परवडणारी आहे। या सर्व बाबींचा अभ्यास करून आणि शेती चांगली यावी, थोडी का असेल परंतु आपल्या कुटुंबाला योगक्षेम शिकणं कसा तंत्रज्ञानाद्वारे चालवा याची माहिती या पुस्तिकेद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवताना गेली 60 वर्ष या काळानं अध्यात्म आणि कृषी या तंत्रांचा खूप वापर केला आणि वेळोवेळी जमीन परीक्षण, माती परीक्षण, वेगवेगळ्या लॅब असतील यावर खूप संशोधनं केली। जमिनीमध्ये NPK कसा ओळखायचा याही बाबींवर खूप संशोधनं झाली आणि ते ज्ञान आज निश्चितपणे तमाम बळीराजाला पूरक होऊ पाहतं। जनावरांची काळजी कशी घ्यावी, दुग्ध व्यवसाय हा शेतीला खूप असा प्रमुख व्यवसाय आहे की तो उत्पन्न देणारा आहे, कुटुंबाला गरजा भागवणारा आहे, म्हणून दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी, त्याचे गोठे कसे असावे, जनावरांपासून उपलब्ध होणाऱ्या गोमूत्राचा वापर कसा करावा, शेणाचा वापर कसा करावा, त्यातून विचलित मानसिक स्थिती स्थिर करण्याचं काम देखील गायीचं पंचगव्य करत आहे, आत्महत्या रोखण्याचं काम ते पंचगव्य करत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात गेल्या 50-60 वर्षात वाढत्या आत्महत्या कमी करण्याला ही खूप मोठी संधी या कार्यानं उपलब्ध होईल। म्हणून सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियान दत्तक घेऊन दरमहा 10 सेवेकरी एक गाव त्या ठिकाणी जाऊन वर्षभर त्या ठिकाणी ते गाव दत्तक घेतल्यावर दरमहा शेतकऱ्यांशी संवाद साधतात, गावकऱ्यांशी संवाद साधतात की उद्याच्या भविष्य काळामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, ग्रामपंचायती जेवढ्या असतील
त्या शेतीचा केंद्रबिंदू असते. म्हणून या कार्यानं गेल्या 6 वर्षात सरपंच मानधनी घेताना हा निक्षून उल्लेख केलेला आहे की भारतात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तो शेतीचा केंद्रबिंदू असेल आणि खरीप हंगाम, रब्बी हंगाम त्याची पूर्वकल्पना जर शेतकऱ्यांपर्यंत दिली आणि शेतकऱ्यांना कोणतं पीक किती करावं हे महसूल अधिकाऱ्यांच्या थोडंसं जबाबदारीनं समजून घेतलं. कारण इजिप्त, इस्रायल किंवा प्रगत देशामध्ये कुठलं पीक किती करायचं हे शासन ठरवून देतं. त्यामुळं आज जे शेतकऱ्यांमध्ये कांद्याची जी पोझिशन आहे किंवा अन्य पिकांची आहे, भाजीपाल्याची आहे, टमाट्याची आहे, डाळिंबची आहे, पालेभाज्याची आहे, ठळक पिकांची आहे, ती बोलण्यासारखी नाही. ती आपणा सर्वांना दिली असं होऊ नये म्हणून भारतातल्या महाराष्ट्रातल्या महसूल जबाबदारी दिली आणि आपल्या वर्षभरात देशाला किती धान्य लागतं, किती भाजीपाला लागतो, किती साखर लागते, किती आपणाला या लागतं त्याचा जर हिशोब करून उर्वरित निर्यातीसाठी आपण कोणती पिकं घ्यायला हवी याचा सुद्धा या कार्यालयाने अभ्यास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, आत्महत्या टाळण्यासाठी हे सारे उपक्रम सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये सेवा म्हणून केलं. या कार्यानं जरी आध्यात्मिक कार्य असते पण या कार्यामध्ये 16 विभाग आहेत. त्यात पहिला विभाग मूल्य संस्कार आहे. 19 तारखेला आपण या देशातील आणि राज्यातील तमाम गुरुजनांना इथे पाचारण केलेलं आहे की कृषी आणि अध्यात्म, कृषी आणि मूल्य संस्कार याची आपणाला सांगड घालता आली पाहिजे. म्हणून आज आमच्यात काही गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय मूल्य संस्काराच्या निमित्तानं करताना आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीची परतफेड करताना आपण गावोगावी सेवानिवृत्त जेवढे गुरुजन आहेत त्यांच्यावर या देशाचे आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी आहे. कृषी विषय योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे. पण आता 5वी ते 12वी पर्यंत जर कृषी विषय रुजवला तरच उत्तम शेती, कारण पूर्वी उत्तम शेती, मध्य व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समीकरण होती. परंतु आता बदलली. आता व्यापार, कनिष्ठ शेती असं म्हणायला अतिशयोक्ती. म्हणून ही जी समीकरण आहे पूर्वपदावर आणण्यासाठी आपणाला हे विभाग कार्यालय प्रत्येकपर्यंत पोहोचवताना त्याला आरोग्य एक विभाग खूप जबाबदार. देशामध्ये कीटकनाशक आणि फर्टिलायझर, रासायनिक खतांमुळे जमिनीची प्रत घसरली. एवढंच नाही, फळ शेती, भाजीपाला शेती, धान्य शेती याबद्दल जर बोलायचं झालं तर या सर्व मध्ये खूप रासायनिक आणि मुरल्यावर खूप मोठमोठे आजार निर्माण झाले. आपणाला विदित आहे, आम्ही दिंडोरी त्र्यंबकेश्वरला दर गुरुवार रविवारी जनता दरबार भरवताना सुमारे दिवसभरात 300 ते 500 कॅन्सर रुग्ण येते. कॅन्सरचे त्याला ही बरीच कारणं आहेत. आणि एवढ्या प्रमाणात आलेली कॅन्सरची माणसं, टाटातून परत आलेली रुग्ण इथल्या संशोधनात उत्पादित झालेल्या वनस्पत्यांचा एक केवढा मोठा उभयना दिलासा दिवा मिळालेला आहे. म्हणून आपले डॉक्टर काय आहे, कसाही कॅन्सर असला तो 40 दिवसात घालवण्याला जी सप्तरंगी आपली वाट बघत आहे. विपुल प्रमाणात आहे. ही जंगली वनस्पती आहे आणि नया पैसा सुद्धा लागत नाही. ताटामध्ये एक केमो करायला 80,000 रुपये सामान्य माणसा मोजावे लागतात. आज कॅन्सरचे काही डॉक्टर इथे आलेले आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत की या वनस्पतीचा काय गुणधर्म आहे की कॅन्सरला हटवू शकते, बरं करू शकते आणि विनामूल्य का करू शकते. त्याला एक नया पैसा सुद्धा या क्रियातून घेतला जात नाही. हे सर्वांपर्यंत पोहोचवणं आहे. दुसरी वनस्पती आहे त्याला रानबिंडी. त्यांना सर्वसाधारण घशाचा कॅन्सर आहे, जिभेचा कॅन्सर आहे, त्याच्यासाठी वनस्पती आंबा दिला जात आहे.
ही मुलामध्ये सुंदर 3 रुग्णालय तर 100% कॅन्सर बरं करण्याचं सामर्थ्य या वनस्पतीत. तुकाराम महाराजांचं संत मालिकेनं सांगितलं, वृक्षवल्लरी आम्हा सोयरेबा वंचरी, हे यथासत्य सत्य आहे. म्हणून आपण हे जनतेपर्यंत आणि नव्या पिढ्यापर्यंत हे कोण पोचवेल, तर हे तुम्ही आपणच पोचू शकाल, त्यासाठी हे सर्व खटाटोप. तिसरी वनस्पती वेखंडा, याची खूप मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि ही वनस्पती कुठलाही गाठीचा कॅन्सर, पोटात आतली गाठ असेल बाहेरची गाठ असेल, त्यासाठी हे रामबाण इलाज आहे. हा वेखंड गायीच्या गोतात घासून गरम करून तो लेप जर शरीर बाह्य गाठीला लावला, 21 दिवसात कशीही गाठ 100% जाते आणि बरी होते. विदाउट मेडिसिन, कुठे औषध गरज नाही. तोच काढा जर आपण पोटात घेतला तर पोटात असणाऱ्या ज्या गाठी आहेत त्या 100% बरं करण्याचं सामर्थ्य या वनस्पतीत आहे. म्हणून या वनस्पत्यांचं प्रदर्शन सामान्य जनतेपर्यंत जर आपण पोहोचवलं, त्याचा अर्थ उपलब्ध आहे आणि हे जनतेपर्यंत पोहोचवलं तर या खूप मोठ्या प्रतिकाराची ही खूप मोठी टक्कर आहे की ते प्रतिकारातून सर्व आजारांचं उच्चाटन तिची रक्षा बोटाच्या भांड्यात ठेवून रोज अन्नाच्या पोटी एक चमचा मधात दिली तर शरीरात कुठेही उद्भवणारे कॅन्सर आहेत त्यांना घालवण्याचं काम इतकं सोपं आहे. म्हणून सामान्य जनापर्यंत ही माहिती कोणीतरी सांगावी, सर्वांनी सांगावी आणि यामध्ये कुठलाही नया पैसा किंवा पुढच्या गोष्टी करण्याची अत्यंत गरजू सामान्यांपर्यंत आपणाला हे पोहोचायला प्रभावी आहे. कुठलाही डॉक्टर असतील तर हा उपयोग तुम्ही दिला, डॉक्टरांचं लोक लवकर ऐकतात. म्हणून त्यांनी अन्य कापा न करता सोप्या पद्धतीत हा सेवा म्हणून दिला, खूप त्याचा मग कल्याणाचं खूप मोठं पुण्य तुमच्या खात्यावर. म्हणून या पाठोपाठ आरोग्यावर खूप बोलताय. एक पांढरी नावाची वनस्पती आहे, ती असंख्य आजारावर आहे आणि ती पाण्यात टाकल्यावर बुडते. विज्ञानात सांगितलं आहे की लाकूड पाण्यात बुडत नाही. ओंडक्याचे वाहून येतात ते तुम्ही बघितलेले आहे. डॉक्टरांनी काढून काठी काढत टाकून बघा, आपल्या देखात ते पाण्यामध्ये कुठे आंधळी श्रद्धा नाही, तर ही पारदर्शक आणि डोळत श्रद्धा आहे, हे त्याचं प्रतीक आहे. म्हणून याचाही खूप वापर मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाने केलेला आहे. ही खूप महत्वाची वनस्पती आहे, ती आपलं संरक्षण देखील करू शकते. बऱ्याच वेळा आमच्याकडे वरिष्ठ पोलिसांनी की ते ठेवतात, त्याच्याजवळ कुठलेही हिंस्त्र वृत्तीय चतुष्पाद द्विपाद प्राणी माणसं येत नाही. अर्थ कसा लावायचा तो आपण बघा. पूर्वी काशी यात्रा करताना खोऱ्यामध्ये सिंहासारखे हिंस्र प्राणी आढळायचे. ती यात्रा पूर्वी होत नव्हती. काशी गेलेला माणूस घरी परत येत होता, हे 100 वर्ष पूर्वी. तथापि काही साधू लोक याची काठी घेऊन जायचे. त्या काठला गेलं की वाक्ष त्यांना रस्ता करून द्यायचे, काही करत नाही. एवढं सामर्थ्य या वनस्पतीत आजही जसं तसंच आहे. सामर्थ्य कमी झालेलं नाही. संशोधनात आपण कमी पडत आहोत, सांगण्यात कमी पडत आहोत असं मला अतिशयोक्ती नाही. म्हणून हे सर्वांपर्यंत जर पोहोचवलं
तर त्याचे खूप चांगले परिणाम नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचतील. त्या वृक्षांची लागवड होईल, संगोपन होईल, त्याचा निश्चितपणे उपाय आणि उपचार या दोघी गोष्टी चालवण्याला या आरोग्य विभागातून शेती आणि आरोग्य याचा समन्वय आहे. या ठिकाणी आमचे न्यायदेवता आणि वकील लोक आलेले आहेत. यांच्याकडे कायदा आणि या सर्व बाबी आले असतील. त्यांनी उभं कायदेशीर सहाय्य, शेतीला सुद्धा थोडी कायदेशीर साधारा, इतर अधिकार, इतर नोंदी, 33 प्रकारच्या नोंदी आहेत. बऱ्याच वेळा कुळ कायद्याच्या जमिनीचे काही प्रश्न आहेत, देवस्थानच्या जमिनीचे काही प्रश्न आहेत, काही बळकावलेल्या जमिनी आहेत. अशा अनंत प्रश्न शेतकऱ्यांना त्रास देणारे आहेत. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी काही कुळ कायद्याच्या जमिनी आहेत. या सर्व बाबींची 32 ग 6 या साऱ्या नोंदींचा शेतकऱ्यांपर्यंत योग्य अभ्यास सल्लागार या त्यांच्यावरती जबाबदारी या कार्यानं सेवा म्हणून दिली आहे. म्हणून अनेक वकील आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुद्धा या कार्यात खूप प्रामुख्यानं सहकार्य करतात, भाग घेतात आणि आवडीने ते काम करतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सामाजिक बांधिलकी करताना शिक्षकांकडे मूल्य शिक्षणाची जिम्मेदारी द्यावी, डॉक्टरांकडे आरोग्याची जबाबदारी द्यावी, वकिलांकडे कानूनची द्यावी. आणि इंजिनियर आहे, आज इथे इंजिनियर आलेले त्यांनी ओराउंड केलं आणि वास्तूची काळजी कशी घ्यावी, वास्तू कशी असावी. शेतीचं वास्तू दक्षिणेला असते, पश्चिमेला असते. शेती हमेशा नुकसान होते. शास्त्र सुद्धा आलं, भूमिती शास्त्रात त्याला दुजोरा त्याचा पाठिंबा असावा किंवा तो अभ्यास केलेला असावा. म्हणून या साऱ्या बाबी कार्यानं शेतकऱ्यापर्यंत यथाशक्ती पोहोचवण्याचा सोप्या भाषेत प्रयत्न केला आणि सेवा म्हणून प्रयत्न केलेला आहे. त्याला कुठेही अजून नया पैसा कोणी घेतलेला नाही. सेवा म्हणून हे व्रत या कारण स्वीकारलेलं आहे. म्हणून या व्रतामध्ये असंख्य हातांनी जर आपण सहभागी झाला तर त्याचा खूप चांगला परिणाम निश्चितपणे होऊ शकतो. माझं काम अभियान राबवताना दाखवलं की ते आमचे मौलवी साहेब बसलेले प्रभावित झाले की तुम्हारे अकोला 3 लक्ष मुसलमानांना एकत्र आणि त्यावर हात ठेवून मुसलमान शाकाहारी बनवलं. ही सारी गोष्ट हिंदू मुस्लिम असणारे काही वैचारिक मतभेद असतील ते निपटायला खूप चांगली संधी मिळाली. त्या दिवसापासून ते इतकं काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये आता त्यांची नियुक्ती दुबईला दुबईला खूप त्यांची वाढ की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जरी तर जगामध्ये मोठी शांतता प्रस्थापित करायला हे विचार आहे. तर अशा पद्धतीने आपला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करावं लागणार आहे, वेगवेगळ्या देशात जावं लागणार आहे. आणि या एकच ठरवलेलं आहे, माणूस नावाची एकच जात आहे जगात, देशात, गावात, राज्यात एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे. अन्य संस्कृत्या नाही त्या तुम्ही आपण निर्माण केल्या असतील, परंतु मानव नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे. तिला जर आपण जवळ केलं तर जगात कुठलेही तंटे वादविवाद होणार नाही. म्हणून आपण त्या कामी जर अशा पद्धतीची अभियानं सुरू केली, त्याला ग्राम अभियान आम्ही म्हणतो, तर असे जर ग्राम अभियानामध्ये सर्वांचा सहभाग केला, त्यात शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, शेतकरी असतील आणि सर्वात महत्वाचा शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हा आमच्या माता भगिनींकडे इथे परिसरामध्ये मराठी प्रदर्शन भरवलेलं आहे. 360 दिवसामध्ये सण आहेत, आता आहेत, कुलधर्म आहे, गोत्र आहे, देवी आहे, खंडोबा आहे, परत 8 दिवस आहेत, लग्न आहेत, 16 संस्कार. इतिहास मोठा आहे.
हा सर्व सांगायला वेळ कमी पडेल, परंतु अत्यंत कमी शब्दात सांगायचं झालं, खरं तर आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनी जिवंत ठेवली आहे. ती फार मोठ्या प्रयत्न आणि मशागतीनं, संस्कारानं आणि सोबततेनं ती समृद्ध केलेली आहे. म्हणून जगाच्या पटलावर जगाला कोणी माता म्हणत नाही, अमेरिका माता कोणी म्हणत नाही, रशिया माता कोणी म्हणत नाही, आफ्रिका ऑस्ट्रेलिया माता कोणी म्हणत नाही. भारत माताच का म्हणतात, त्याला आमच्या भारतीय महिला कारणीभूत आहे. म्हणून प्रचंड सोशिका आणि नम्रता, सदाचार आणि ती या शातावर असंख्य कुटुंब त्यांनी जोडलेली आहे. त्यामुळेच भारत देशाला भारत माता म्हटली आहे. आपण थोडं अध्यात्माकडे वळलो तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आपण वाचलेला आहे, भेटलेला आहे. त्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये अनुसूयेसारख्या साध्वीनं देवांची एका क्षणात बालक केली, दृष्टिक्षेपात बालक केली. म्हणजे जी माता मोठ्या देवांची बालक करू शकते त्यात किती सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आपण ओळखून कामाला लागावं. आणि हे संस्कार पुढच्या पिढ्यांना देताना, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या कामी आपणाला कृषी विभागाला पुढे आणणं, फार पुढे आणणं जरुरीचं आहे. बरेच काही अनभिज्ञ विचाराची माणसं असतील, त्यांना आपण बरोबर घ्यावं, त्यांना हे सांगावं. शेतीतली वेगवेगळी तंत्र आहेत, न पिकणाऱ्या शेतीत काही तंत्र दिलेली आहेत, काही प्रकावलेली शेती आहे, काही नापीक असणारी शेती आहे, काही उडीताची शेती आहे. त्यामुळे शास्त्रानं सांगितलेलं आहे की भारताच्या 7 प्रमुख नद्या आहेत, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र, तथा नर्मदा, तापी यासारख्या, गोदावरी यासारख्या ज्या क्षेत्रासारख्या नद्या आहेत, याची जर थोडीशी रेती शेतीमध्ये विशिष्ट मध्यभागी पुरली तर शेतीतलं नवचैतन्य त्यातून निर्माण होतं आणि शेतीतले जे काही शापित दोष आहेत ते निवारण करण्याला या नद्यांचा आशीर्वाद मिळत आहे. म्हणून या सर्व बाबी बाहेर कोण सांगत नाही, परंतु या कार्यातून सांगताना या 7 नद्यांमध्ये मंगल कुठलाही संकल्प करताना होत. म्हणून त्या नद्यांचं जे आणि सप्तसमुद्रांचं जे पावित्र्य आहे त्यापुढे नव्या पिढ्यांपर्यंत कृपया शास्त्रोक्त पद्धतीत पोचलं जावं, त्यात कुठली आंधळी श्रद्धा असू नये, असंच कळकळीचं सांगून मी अधिक वेळ घेणार नाही. आपण काही तास सकाळपासून 8-9 वाजेपासून बसलेला. खरं तर या सगळ्या उपक्रमाला खूप वेळ झालेली आहे आणि स्वाभाविक मनुष्य मानसिक शास्त्र जास्त वेळ जागेवर बसू शकत नाही. 1-2 तास झाले की माणसं धुळबुळ करतात, घरी पाहिजे, काही पडली पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे, पोटात आवड आहे, पण तो आपली खाण्यापिण्याची सोय इथे अन्नपूर्णा करून ठेवली आहे. त्यामुळे आपण निर्धास्त राहा आणि आपणाला निश्चितपणे पुढील सत्रात सुद्धा मान्यवरांचं भाषण किंवा भाष्य ऐकण्याला संधी मिळणार आहेत, वेगवेगळे उपक्रम बघण्याला संधी मिळणार आहेत. इथे काही सांस्कृतिक उपक्रम आहेत, दिवस रात्रभर पूर्ण उरेल एवढे ज्ञानाचे झरे इथे वाहत आहेत, त्याचा लाभ घेणारे अपेक्षित आहे. म्हणून सर्व लाभ घेणाऱ्यांना पूर्ण चालतात शुभेच्छा धन्यवाद देऊन आपल्या हातून सकाळी भारत या विश्वाचे सर्वात सर्व भगवान स्वामी महाराज हे पूर्ण ब्रह्म आहेत, भगवान दत्तात्रयांचे प्रमुख आविष्कार आहेत, त्यांना आशीर्वाद लाभो आणि आपल्या हातून सत्कार्य घडो. रोज एक कुटुंब आपल्या हातून जोडलं जावं, त्याला चांगले विचार पोचले जावेत अशी अपेक्षा भारत मातेच्या चरणावर व्यक्त